नवरात्र महोत्सव के लिए जीवदानी मंदिर तैयार है। पहले दिन हजारों की संख्या में श्रद्धालुओं ने मां जीवदानी के दर्शन किए। इस दौरान श्रद्धालुओं की सुरक्षा और कानून व्यवस्था की किसी भी समस्या को रोकने के लिए विरार पुलिस की भारी तैनाती की गई। मंदिर की पहली सीढ़ी से लेकर जगह जगह सीसीटीवी कैमरे लगाए गए। मंदिर क्षेत्र में यातायात व्यवस्था के लिए प्रावधान किए गए हैं। देवस्थान समिति का अनुमान है कि 9 दिनों में 3 से 5 लाख श्रद्धालु माता के दर्शन करेंगे। भीड़ को नियंत्रित करने के लिए दर्शन कतार प्रणाली के साथ साथ सुरक्षा व्यवस्था की योजना बनाई गई है। जीवदानी देवी विरार की जीवदानी पहाड़ पर एक प्रमुख मंदिर है। हर दिन हजारों भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। नवरात्रि उत्सव के दौरान भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन 10 से 15 हजार और अवकाश के दिनों में 30 से 35 हजार श्रद्धालुओं के आने की उम्मीद है। सर्व ठिकाणचे सर्व एरिया सीसीटीव्ही कव्हर केलेले आहेत। पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली इथे योग्य ती सुरक्षिततेसाठी असणारी व्यवस्था केलेली आहे। 9 दिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात। त्यांना काय सांगाल, नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात। जीवदानी संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुरक्षित दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत? आपण बघा, हे जीवदानी मंदिर माता मंदिरने इथं 3 बाजूने उतरण्याची चढण्याची व्यवस्था केलेली आहे। फॅनिक्युलर रेल हा 4था मार्ग आहे आणि या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 180 ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत। विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत। इथे स्काउट गाईड्स, एनसीसी, एनएसएस याचे विद्यार्थी सेवा देत आहेत। अनेक नागरिक, अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत। जीवदानी मंदिर ट्रस्टचा स्टाफ आहे, भटजी मंडळी आहेत, ट्रस्ट मंडळी आहेत। हे सगळं जीवदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळेवर दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करतात। प्रसादालयाची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे। सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे। आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो, भाविकांना विनंती करतो, आपल्या काय सजेशन असतील तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू। ही सेवा चांगलीच आहे, पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। क्या कहेंगे आप, जीवदानी माता का दर्शन कहाँ से आए हो? कितना साल से यहाँ पे आ रहे हो? यहाँ पे मैं 20 सालों से आता हूँ। 20 सालों से दर्शन के लिए आता हूँ। आज पहला दिन है दर्शन के लिए। दर्शन की सुविधाएं जो है नीचे से लेकर ऊपर तक साफ सफाई व्यवस्था सब अच्छी रखी गई है। दूसरा क्या है कि जो भी दर्शन करने के लिए लोग आ रहे हैं उनको भीड़ की सामना नहीं करना पड़ रहा है, वो लोग आराम से दर्शन कर पा रहे हैं। व्यवस्था पे क्या बताओगे? व्यवस्था जो भी है, व्यवस्था अच्छा व्यवस्था किया गया है ताकि दर्शनार्थी को तकलीफ नहीं हो। दूर दूर से लोग आ रहे हैं, बारिश में भीग के आ रहे हैं। आज मॉर्निंग से बारिश का भी समय है। हम तो आपके विरार ईस्ट में रहते हैं, लेकिन बाहर से जो लोग आ रहे हैं वो भी नीचे जाते हुए मिले। बहुत अच्छा, मतलब उनका ये था कि नहीं अच्छे से दर्शन हो रहा है, यहाँ का मैनेजमेंट अच्छा है। पहिला तर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही या ठिकाणी आपल्या आई माऊलीकडे, जीवदानीकडे आले। हा स्थान एक दुर्गम स्थान आहे आणि इथे जे भक्त लोक येतात त्यांच्या माऊली मनोकामना परिपूर्ण करते। जसा जसा रूपामध्ये जो मागतो तसा तसा पद्धतीने त्याची मनोकामना परिपूर्ण होती। आणि आपल्याकडे घटस्थापना पहाटे 8:15 वाजता झालेली आहे आणि आपल्याकडे तेव्हापासून पहाटे 4 वाजेपासून लांब लांबून भक्त लोक येतात आहे। खूप गर्दी आहे आपल्याकडे। महाराष्ट्रातला 18 शक्तिपीठापैकी जीवदानी नाव आहे, काय माहिती? हे प्राचीन माहिती अशी आहे की पूर्वी महाभारत कालामध्ये पांडव या स्थानावर आलेले होते। इथे वास्तव्य त्यांनी केलेला होता आणि तेव्हा याचे जे खोज केलेली ते एक गवळी होता इकडे। ते लोकांचे गाय सांभाळायचे तो। त्याच्याकडे अचानक एक गाय वाढते आणि तत्पश्चात थोड्या दिवसांनी ती त्याला दूध देते, पण त्याला दूध भेटत नाही। तो विचार करतो हा दूध कुठे जातो। ती गाय आपोआप गाय गोठ्यावरून या ठिकाणी यायचं आणि तिचे थनाचे दूध आपोआप निघायचं। एक दिवस त्यांनी चौकशी केली, ती गायची मागे लागला आणि या ठिकाणी आला। गायने त्याला पाहिलं आणि गायने डोंगरावरून उडी मारली। त्याला काय वाटलं की गाय आता मेली, पण आईच्या कृपेने त्याच्या जायच्या आधीही ती गाय
आपलं यथावत जागावर